अकोला शहरातील परिबिंदी घर या दुकानासह परिसरातील सर्व अवैध अतिक्रमणे तात्काळ हटवावीत अशी ठाम मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात अकोला महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर संजय लहाने यांना निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार एका हिंदू महिलेची फसवणूक करून तिचा आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करण्यात आला आणि त्याच्या आधारे तिचे शोषण करण्यात आले। आरोपी रहमान याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने संबंधित महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा आणि तिच्यावर धर्मांतरणाचा दबाव टाकल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। परिबिंदी घर हे दुकान कथित गुन्ह्याचे मुख्य ठिकाण असून ते अवैध अतिक्रमणात उभारण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे। या दुकानाच्या माध्यमातून इतर महिलांचेही अशाच प्रकारे शोषण झाले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून या निवेदनाद्वारे परिसरातील सर्व अवैध अतिक्रमणे तात्काळ हटवण्याची मागणी करण्यात आली असून अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी महानगरपालिकेवर राहील असा इशाराही देण्यात आला आहे। निवेदन देताना विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच स्थानिक राजकीय प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते।